व्हिडिओ काय नाही बंद करून टाकायचं सगळं. बघा ओम्या, काय वाटते तुला? काय नाही, आता वाटतंय सगळं संपलंय. आता काही व्हिडिओ जाणार नाही असं मला वाटतंय. ज्यांनी आपल्याला सपोर्ट केलाय भाई शेवटपासून, त्यांचं तर मनापासून आभार आहे. तर आता बाकीचं काय नाही, चाललंय तसं चालून द्यायचं असं चाललंय माझं. पण बघू आता, युट्यूब चॅनल बंद करूशी वाटते. तो चला गाईज, आज चालूय आपण फार्म हाऊसला. ओम्या इथं घर बसलाय. ओम्या बघू शकता, ओम्याकडे आलोय बघा, काय टीचर आहे. इथं का बसलाय? काय नाही बसलोय आता असं. काय युट्यूबला व्ह्यूज आहे ना, काय व्हाय ना. कारण काय आता काय सबस्क्राईब करा ना पोर, त्याच्यामुळे काय आता व्हिडिओ काय नाही बंद करून टाकायचं सगळं. काय असं नाही केलं पाहिजे. ना आता काय बंद करून टाकणार मी, व्हिडिओ नाही काढणार. तर काय व्ह्यूज पण जात नाही लय, आणि सबस्क्राईब करतात पण बघत पण नाही लय व्हिडिओ. त्याच्यामुळे काय आता बंद करून टाकणार मी. आणि त्याच्यातून व्हिडिओ बी जात नाही माझ्याकडून का. अरे आपण व्हिडिओ कंटिन्यू काढत राहा. आणि गाईज तुम्ही ना ती सबस्क्राईबचं बटन आहे ह्याच्या पहिलं डोक्यात आणून हा ना, हे लय सारखं चाललंय ह्याचं, व्ह्यूज येत नाही. सबस्क्राईबचं बटन घेऊन आणि पहिल्या ह्याच्या डोक्यात हा ना, लाईक ठोका, शेअर ठोका आणि कमेंट पण ठोका. बघ तुम्हाला आहे ना लाईव्ह टाइम दाखवतो. इथं दिसतंय ना भाई, बाहेरचे सबस्क्रायबर बघतात सगळेजण. आपले जेवढे सबस्क्राईब केलेत ना पोरांनी, ते कोणच नाही बघत आहे. हे बघा कुठं असतं रे, ह्याच्यात असते. बाहेरचे सगळेजण बघतात लागावं आपले, आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते बघा इंडियातली बघतात सगळे, नॉन सबस्क्रायबर बघतात. ती बघा इथं दिसते बघा, सबस्क्राईब केलेली बघा किती दिसतात. आणि गाईज फक्त 37% बघतात आपली सबस्क्राईब केलेले, आणि बाकीचे सगळे बाहेरचे बघतात. तुम्ही नका असं करू. आणि आम्ही कंटेंट पण चांगला आणण्याचा प्रयत्न करतोय. आत्ताच आम्ही नवीन आहे, त्यामुळे थोडंफार अडचणी येतात. सो आम्ही अजून प्रोफेशनल मध्ये चांगले व्हिडिओ पाडणार आहेत. बघा ओम्या, काय वाटते तुला? काय नाही, आता वाटतंय सगळं संपलंय. आता काही व्हिडिओ जाणार नाही असं मला वाटतंय. अरे तुम्ही आहे ना, तू काय टेन्शन घेतो? तू काय करणार आहे भाई? माया बरं, चल तुला मोठं वेळ लागलं शिकवतो. नको आता, मोठं काय नाही, ब्लॉग बी छोटं मोठं. आता डायरेक्ट युट्यूबच बंद करून टाकणार आहे. आणि आपलं कॉलेजचं कंटिन्यू आहेच, युट्यूब बंद करून टाकणार आहे असं चाललंय माझं. बघू आता, कारण की पब्लिकच बघत नाही ना व्हिडिओ. आपण एवढं व्हिडिओ काढतोय बाई पैसे घालून, एका व्हिडिओला किती खर्च येतो तूच सांगलं. एका व्हिडिओला येतो ना 200-300 रुपये आरामात येतो. जास्त गाड्या घेऊन बुलेट घेऊन गेले तर 500 रुपये पुढे जात नाही भाई. त्याच्यामुळे काय आता जास्त म्हणजे खर्च जास्त होतो व्हिडिओला. आणि काय कायला वाटत असेल की बाई व्हिडिओ काढणं नुसतं सोपं आहे बाई, काढलं एडिटिंग करणं फेकणं, तसं नाही बाई. युट्यूबला आहे ना करायचं असेल ना बाई, त्याला आहे ना बाई व्हिडिओ तर काढायला लागतात. व्हिडिओ काढायचा असं काय ना, व्हिडिओ काढायला लागतात. पण एडिटिंगला आहे ना, नाही म्हणलं तरी दोन तास तरी सहज व्हिडिओ एडिटिंग करायला लागतं. आणि थंबनेल तर वेगळंच, काय म्हणायचं त्याला करण. कष्ट असल्याशिवाय कष्ट लागतात कराय भाई, यार असं काय करतो. मी तर माहिती आहे 2-3 तास रात्रीचं ना एडिटिंग चालू असते माझी. त्याच्यामुळेच आता म्हणलं, आता व्हायचं युट्यूबचं काय. आता ज्यांनी आपल्याला सपोर्ट केलाय भाई शेवटपासून, त्यांचं तर मनापासून आभार आहे. तर आता बाकीचं काय नाही, चाललंय तसं चालून द्यायचं असं चाललंय माझं. पण बघू आता, युट्यूब चॅनल बंद करूशी वाटते आणि नाही बी करूशी वाटत. कारण की 500 सबस्क्राईब आपले आत्ताच झालेले आहेत. आणि परत मग नंतर नाही का आपल्या पब्लिकचं मन दुखवायचं नाही. त्याच्यामुळं बघू आता काहीतरी करू. कारण काय करायला लागेल, तुला काय वाटतंय? चॅनलला कंटिन्यू ठेवायचं. आता थोड्यासाठी ना चुकून पण नाही करायचं. मी घाबरत नाही, डायरेक्ट कंटिन्यू आहे तसंच राहणार आहे. आणि व्लॉग टोटली काढत राहणार आहे. फुल कॅम्पिंग, मोठं व्लॉगिंग, ब्लॉगिंग वगैरे सगळं करणार आहे. तू नको रे हार मानू. काही तुम्ही सांगायला हार मानायची असते का? मला तर वाटते चॅनल बंद करून टाकव, कारण सबस्क्रायबर बघतच नाही. कारण की ओम्या बोलते भाई, कसा वाटलं फ्रेंड, कसं आहे भाई, आम्ही युट्यूब सोडणार नाही शेवटपर्यंत भाई. किती बी लपडावू दे, किती बी काय होऊ दे, कोणी बी काय बोलू दे, युट्यूब सोडणार नाही भाई. आता सांगतोय ते अजून बी ना, मला बरेच पोरं कमेंट करतात की भाई मला तुझ्यासोबत व्हिडिओला घेऊन जात जा. तर भाई त्यांना सगळ्यांना सांगायचं की मला आहे ना ह्याला इंस्टाला फॉलो करा. आपण आहे ना एक टीम बनवणार आहे 5-6 जणांची. त्याप्रमाणे आपण व्लॉग शूटिंगला वगैरे जाणार आहे. तर ज्यांना कुणाला आहे ना आपल्या टीम मध्ये यायचे,
त्यांनी पहिले जाऊन आपल्या इंस्टाला फॉलो करा आणि तिथं कमेंट करा, कारण की युट्यूबवर जास्त बोलायला येत नाही. बरेच पोरांनी आपल्याला कमेंट वगैरे केले आहेत, भाऊ तू कुठल्या फोनवरती व्हिडिओ वगैरे काढतो, काय काय ते सगळं मी ना तुम्हाला आहे ना डिटेल सांगणार आहे. तेव्हा आपले जेव्हा टीम असेल ना, बरेच पोरांनी केलं, थांबा तुम्हाला आता रिअल टाइम दाखवतो. नाही तुम्ही म्हणता ना ओम्या थकलते, थांबा दाखवतो. एवढं काय त्याला, हे बघा 500 सबस्क्राईब केले, ह्याचं मला पूर्ण म्हणजे तुमचं मनापासून आभार आहे बाई. 500 सबस्क्राईब आपले कंप्लीट झालेले आहेत. आणि इकडे बघू शकता कमेंट दाखवत होता, कुठे बाई कमेंट, हा ही बघा, ही नाही, ही बघू शकता. दादा खूप भारी आहेत व्हिडिओ, माझं पण यूट्यूब चॅनल आहे, नेम टाकले त्यांनी, माझं व्हिडिओ बघा असं म्हणतोय येऊ. तर भावा तुझं चॅनल चेक केलंय मी, तर तुझ्या चॅनलवरती तर भावांनी दुसऱ्या बी भावाने मला इंस्टाची ID मागितली, मी त्याला ID वगैरे सगळं दिलंय नाही का. हे बघा चेतकचं बितकचं सगळं सांगतोय मी, काय प्रॉब्लेम असेल काय नाही ते. तर तुम्ही आहे ना बाई, मला आहे ना मला आत्तापर्यंत आहे ना 2 ते 3 पोरांनी विचारलं बाई आम्हाला बी घेऊन जा सोबत व्हिडिओ वगैरे काढायला, तर मी पण तुम्हाला सोबत घेऊन जाऊ शकतोय. पण तुम्ही आधी मला इंस्टाला फॉलो करा, आपण तिथं नंबर वगैरे घेऊन आपला ग्रुप बनवायचा आपल्या व्हॉट्सअपला ग्रुप बनवून मग नंतर आपण आहे ना प्लॅन करून मग एका ठिकाणी आपण ऑन द वे जाऊ शकतो. त्याच्यामुळे आहे ना भाऊ पहिलं जाऊन आपल्या इंस्टाला फॉलो करा, नंबर वगैरे द्या, नाव बी वगैरे टाका आणि फ्री सर्व्हिस आणि यूट्यूबचं पूर्ण जेवढं काय असेल ना बाई मॉनिटाईज पासून स्टार्टिंग पासून सगळी माहिती त्याच्यावर भेटणार आणि ती बी फ्रीमध्ये कोण देत नाही बाई. कारण तुला काय म्हणायचं फ्रीमध्ये कोण देतं आजकाल, नाही ना देत बाई. जेवढा आपण अभ्यास केला ना बाई, जेवढा आपण अभ्यास केला ना युट्यूबचा, तेवढं आहे ना बाई आपल्याला नॉलेज आहे. आणि आत्ता बाई 0तून सुरुवात केली, 500 सबस्क्राईब झाले, 1000 बी होत त्याला बाई काही दिवसांनी, याचं काही टेन्शन नाही. मला आहे ना बाई, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो की मला करणला म्हणलं होतं चल आपल्याला प्रँक तर आपल्याला आहे ना प्रँक शूट करायचा होता, म्हणजे नाही का पब्लिकवरती की भाई आपण यूट्यूब पण करणार आहे आजपासून असं सांगायचं होतं. झेंडू बाम आणला, डोळ्यातून पाणी आणा, झेंडू बाम कुठं पडला तीच माहित नाही. त्याच्यामुळे ना आपण साधा सिंपल व्हिडिओ काढलाय, कारण की डोळ्यातून वगैरे पाणी काढायचं असं प्लॅन होता आमचा क्रिप्टवरती, पण काय प्लॅन सक्सेस नाही आहे. तर चला कसा वाटला बारकासा व्हिडिओ, जे कोण नवीन आला असेल पहिले जाऊन सबस्क्राईब करा, आणि ज्यांना कोणाला स्टार्टिंग करायची यूट्यूब त्यांनी कमेंट करा, यूट्यूब आपल्या इंस्टाग्रामला जाऊन तिथं फॉलो वगैरे करा, तिथं नाव वगैरे सांगा आपलं मला स्टार्टिंग करायची. तर बायोमध्ये लिंक आहे आपल्या यूट्यूबच्या. आणि तुम्हाला दाखवायचं आहे की त्या दिवशी आपण टेंट कुठून काढला होता, तर ह्या एरियातून आपण टेंट काढला होता, बघू शकता एरिया दाखव करण शेट कसं आहे, खतरनाक आहे का नाही. त्या दिवशी ना बाई ऐका नाही, त्या दिवशी ना बाई तिथं ना एक गोनस होती आणि भाऊ बी आला होता माझ्यासोबत, तो बी म्हणला गोनस तिथं काय लय इचकाट्यात फिरू नको. त्याच्यामुळे आम्ही तो त्या रूम मधून आहे ना टेंट वगैरे काढलाय, त्याच्यातल्या बी 2 काड्या बी नव्हत्या, टेंटच्या 2 काड्या नव्हत्या, मग त्या आता टेंटच्या गाड्या 200 वाजणार आहे आम्ही आता. त्या 2 काड्यांमुळे ना आमचा रात्रीचा टेंट खाली पडला. आम्हाला माहिती रात्री काय झालं विषय, इथे जरा ती बघायची आणि बघ चलो ओम्या बघ. अरे हे चुकत आहे भाऊ, मला भीती वाटते बाई सापांपासून. तुम्हाला सापाला घाबरायचं नसतं. ठीक मी व्हिडिओ काढतो, तू काढ. हो भाई. अरे बघा गाई हे चुकाट बघा कसला इथं सहज असू शकतं ना काय ना काहीतरी. टेंट बेंट खाली बघ बरं गाईज. विषय कसा माहिती का, आपली रिस्क आहे ना, आपलं चुकीचं आहे. हाय का, हा कार्ड 2च लागतात ना आपल्याला. वा बाई अख्खा बंडल भेटलाय, चालतंय घे सगळं काढ बस. लय झालं लब्बर आहे ती, तुटन बिटन लागन तोंडाला. किती गाड्या आहेत बघ बरं, 6 गाड्या लागतात. किती द्या मापात आहेत भाऊ ह्या आपल्याला. काहीच फायनली काड्या घावलेले आहेत, त्याच्यामुळे आता काय रिक्स नाही. त्या दिवशी ना बाई खरं सांगतो 2 वाजता रातच्या 2 वाजता आहे ना बाई टेंट आहे ना अख्खा अंगावर पडला होता. आणि विषय म्हणजे ना अंगावर टेंट पडलेला, अख्खा अंग दुखून आले वाळा रात्रीचं. आणि ना भाई ऐक ना, पब्लिक काय बोलतंय की 10 वाजता व्हिडिओ काढला आणि घरी आला. आता काय बोलायचं बोल बाई, तुम्ही व्हिडिओ बघत नका जाऊ, असलं काय बोलायचं असतं. आता काय वाटते रिअल व्हिडिओ नाही काढी, डायरेक्ट उठसूट नाही का 9ला तिथून 12 वाजता घरी येते. असं काय नाही. हे बघा काय भेटते असं काय नाही भावांनो. मी ना त्या टायमिंगला टाइम दाखवायला विसरलो, पण आता आहे ना नेक्स्ट पार्ट 2 काढणार आहे आम्ही कॅम्पिंगचा. कॅम्पिंगचा ब्लॉग भाई तुम्हाला आहे ना रिअल दाखवणार.
किती वाजलेत किती नाही ते काय कारण की ना भाई जे आपले जी पब्लिक आहेत ना ते काही बोलू शकत नाही, पण जे बाहेरचे आहेत ना ते काय म्हणतात की भाई काय टाइमपास वगैरे नाही का ही केलं तर म्हणजे 10 वाजता गेले आणि 12 वाजता घरी आले आणि सकाळी उठलो आणि बाहेर. अरे काय कारण काय बोलेन या लोकांसाठी नाही तर हा बारकासा ब्लॉग होता आपला मिनी ब्लॉग. आपल्या तेच सांगायचं होतं की ज्यांना कोणाला जॉईन व्हायचे त्यांनी होऊ शकता आपल्या टीम मध्ये. काय म्हणायचे कारण 100% काय 100% जॉईन व्हायचं तुम्ही, कारण की आपली मराठी पोरं आपल्याला पुढे न्यायच्यात. त्याच्यामुळे आपल्याला जेवढे कोणी असतील ते येऊ शकता, आपल्याला कॉन्टॅक्ट करा, आपण घेऊन जाऊ शकतो तुम्हाला ब्लॉग काढायला वगैरे. कारण की आम्ही काय जवळजवळ फिरत नाही आणि फिरलं तरी बी चांगले लोकेशन. नियोजन चाललंय एक लोणावळा एक थांब ते सांगायचं नसतं, ते सांगायचं नसतं, ते डायरेक्ट निघतंय आपलं नाही का मापात प्लॅनवारी. तर बघू शकता आपली माफिया येऊ. अरे गाडी फुटलेला का माझी लाका, हे बघ नाव बिव तुटलंय काय. आता इथं पण एक व्हिडिओ काढायचा भाऊ हॉन्टेड चाललंय आमच्या डोक्यात बरं का काहीतरी. बघू शकता एरिया एका टायमिंगला इथं कितीतरी पब्लिक असते नाही का, होतं हॉटेल वगैरे होतं इथं, पण आता काय सगळं खराब झाले. तर चला भाई आजचा ब्लॉग कसा वाटला, ज्यांना कोणी नवीन आला असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा भाई. 1000 सबस्क्राईब लवकर करून टाकायचं, आपल्याला टाईम नाही आपल्याला. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत मागचे बिगचे व्हिडिओ पाहायला पाहिजे नाही 100% बघा गाईज. मागचे व्हिडिओ पण आम्ही अपलोड केलेले आहेत आणि भारी व्हिडिओ आहेत, तुम्ही पण नक्की बघा. अजून तुम्ही जर लाईक शेअर ठोकलं ना आम्हाला जरा मोटिवेशन येतं व्हिडिओ वगैरे काढायला. सो तुम्ही लाईक वगैरे ठोकत जा, डायरेक्ट शेअर ठोकत नाही त्याच्यावरती ना भाई. फोन आपटा नाही तो पॉडा नाही तर काय बी करा, पण सबस्क्राईब झालं पाहिजे. सबस्क्राईब करा रे. तुमच्या भावाच्या बहिणीच्या पप्पाच्या मम्मीच्या सगळ्यांच्या फोनवरनं सबस्क्राईब करून टाका. काय म्हणायचं खरं. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय. आपला जो रुबाब कारभार वेगळा, जिथं जाईल तिथं चर्चाच मग मित्राचे साथ आई सपोर्ट आपल्याला भीत नाही कोणाच्या बापाला मग आपल्याच घरचं मला पैशाचा माझ नाही भावा. जिथं जाईल तिथं करतोय हवा, का तर जलने वालो की दुआ.